नमस्कार. श्री गणेशाय नमः, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. नंबर्स मॅजिक बाय डॉक्टर चैत्राच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मी डॉक्टर चैत्रा, न्यूमरोलॉजिस्ट, टॅरो कार्ड रीडर आणि क्रिस्टल कन्सल्टंट आहे. आपण खूप सारे व्हिडिओज बघितलेले आहेत. तुम्ही सबस्क्राईब केलेलं आहे माझ्या चॅनलला आणि तुम्ही माझे व्हिडिओज पण शेअर करता. त्याच्यासाठी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. व्हिडिओजमधनं बरीच काही इन्फॉर्मेशन मी शेअर केलेली आहे, की अ, अंकशास्त्रानुसार माणसाचा स्वभाव कसा असतो, अंकशास्त्रानुसार आपल्या पर्सनॅलिटीमध्ये कसा फरक पडतो किंवा काय योग असतात, त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात काय-काय घडामोडी होऊ शकतात, क्रिस्टल्स बद्दलचं नॉलेज, रेमेडीज बरंच काही मी शेअर केलेलं आहे. आज मी शेअर करणार आहे मॅनिफेस्टेशन आपण जे करतो किंवा ज्या काही आपल्या इच्छा आपण मॅनिफेस्ट करत असतो, की ही एखादी पर्टिक्युलर गोष्ट माझ्या आयुष्यात व्हायला पाहिजे. हे आपण जेव्हा मॅनिफेस्ट करत असतो, तेव्हा त्याच्यासाठी आपण कुठल्या सिंपल टेक्निक्स यूज करू शकतो. कारण सगळ्यांचंच लाईफ खूप फास्ट आहे. सध्या खूप अ, अ, दिवसभरात आपले खूप सारे असे काही रुटीन्स असतात किंवा गोष्टी असतात, ज्याच्यामध्ये आपण इतके बांधले गेलेलो असतो, की कदाचित आपल्याला तेवढा वेळ मिळत नाही. इच्छा असतात, पण मॅनिफेस्ट करण्यासाठी तेवढा वेळ मिळत नाही किंवा अ, होत नाहीत त्या गोष्टी दिवसभराच्या रुटीनमध्ये. सो मी 2-3 अशा सिंपल टेक्निक सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये, की ज्याच्यामुळे तुमचं मॅनिफेस्टेशन इझिली होऊ शकेल आणि तुम्ही ते इझिली रोजच्या रोज करू शकाल किंवा महिन्यातनं एकदाही जरी तुम्ही ते फॉलो केलं, तरी चालण्यासारखं आहे. पहिली जी टेक्निक आहे ती आहे बेलीफ रिच्युअल किंवा बेलीफ टेक्निक. सो बेलीफ म्हणजेच काय तमालपत्र जे आपल्या घरात इझिली अवेलेबल असतं, जे आपण बिर्याणी किंवा पुलावमध्ये यूज करतो. सो ज्या काही तुमच्या इच्छा आहेत किंवा मॅनिफेस्टेशन्स आहेत तुमचे, फॉर एक्झाम्पल मनीसाठीचं असू दे, हेल्थसाठीचं असू दे किंवा एखादी नवीन गोष्ट घ्यायची आहे तुम्हाला 2025 मध्ये कार घ्यायची आहे, घर घ्यायचं आहे. सो हे जे आहेत ह्या मॅनिफेस्टेशन्स किंवा इच्छा आहेत, ह्या तुम्हाला ह्या एक-एक तमालपत्रावरती लिहायच्या आहेत. सिंपल सेंटेन्सेसमध्ये लिहा. आता हे कसं लिहायचं आहे, मॅनिफेस्टेशन्स कसे लिहायचे आहेत किंवा अट्रॅक्ट कसे करायचे आहेत, ह्याच्यावरती मी वेगळा व्हिडिओ केलेला आहे. तर तुम्ही जरूर बघा. कारण प्रेझेंट टेन्समध्ये आपल्याला हे मॅनिफेस्टेशन्स लिहायचे असतात. फॉर एक्झाम्पल, आय एम अ मनी मॅग्नेट. आय एम अट्रॅक्टिंग मनी फ्रॉम ऑल द डिरेक्शन्स इझिली. म्हणजेच काय, की मी पैसा सगळ्या डिरेक्शन्समधनं इझिली अट्रॅक्ट करतीये. किंवा माझं माइंड किंवा माझं हेल्थ इम्प्रूव्ड आहे. माय माइंड इज ॲट पीस म्हणजे माझं मन शांत आहे. माझं हेल्थ किंवा माझं आरोग्य हे खूप छान आहे. असं प्रेझेंट टेन्समध्ये लिहायचं आहे. ओके. किंवा जून 15, 2025 या तारखेला मी माझी ड्रीम कार घेत आहे. जी कुठली तुमची ड्रीम कार असेल, टाटा सफारी असेल, क्रेटा असेल, जी कुठली असेल. सो जून 15, 2025 या तारखेला मी माझी ड्रीम कार घेत आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला घराचं म्हणजे घर पर्चेस करायचं असेल, तर जी काही तुमची तारीख असेल, तुमची बर्थ डेटही असू शकते. सो फॉर एक्झाम्पल की 15 नोव्हेंबर ह्या तारखेला 2025 ह्या तारखेला मी माझं ड्रीम घर परचेस करत आहे. सो ही जे काही मॅनिफेस्टेशन्स आहेत ते प्रेझेंट टेन्समध्ये तुम्हाला या बेलीफवरती लिहायचे आहे आणि एक काचेचा बाउल घ्यायचा आहे किंवा मातीचं वाडगं असेल तर तेही चालेल. पण ह्या 2 गोष्टींपैकी एक कुठली तरी पाहिजे, ईदर ग्लास बाउल किंवा मातीचं वाडगं. सो त्याच्यामध्ये तुम्हाला हे एक-एक करून बर्न करायचं आहे. ओके. बर्न करायचं आहे आणि त्याच्या ज्या ॲशेस असतील किंवा त्याची जी राख असेल, जी सगळ्यात शेवटी राहिलेली असेल, ती राख तुम्हाला युनिव्हर्समध्ये सेंड करायची आहे. म्हणजे तुम्ही ती राख सिम्पली फुंकायची आहे युनिव्हर्समध्ये. ह्याचाच अर्थ की तुमचे जे काही मॅनिफेस्टेशन आहेत, ते तुम्ही मनापासून लिहिलेले आहेत आणि आता तुम्ही युनिव्हर्समध्ये सोडून देताय, की आता युनिव्हर्स विल टेक केअर ऑफ इट. युनिव्हर्स बघून घेईल की त्या इच्छा कशा पूर्ण करायच्या आहेत. तुम्ही तुमचं काम मनापासून केलेलं आहे. सो दिस इज कॉल्ड डे टेक्निक. जी अतिशय सिंपल टेक्निक आहे. तुम्ही महिन्यातनं एकदा करू शकता किंवा पौर्णिमेच्या दिवशी करू शकता. 2-3 महिन्यांना रिपीट करू शकता. सो ॲट ईज सिंपल टेक्निक जी तुम्ही इझिली करू शकता घर बसल्या. दुसरी सिंपल टेक्निक पिरॅमिड बॉक्स यूज करणं. पिरॅमिडला अकल सायन्समध्ये किंवा वास्तूमध्ये खूप जास्त महत्व आहे. कारण पिरॅमिडमध्ये सगळ्या चांगल्या एनर्जीज एकवटल्या जातात, एन्हान्स होतात असं म्हटलं जातं.
सो हा जो पिरॅमिड आहे हा मला गिफ्ट मिळाला होता. सो हा जो आहे ह्याच्यामध्ये सगळ्या साइडनी मिरर्स असतात. सो तुम्ही एखादं असं लाल रंगाचं वस्त्र घेऊ शकता किंवा सॅटिनचं कापड असेल लाल रंगाचं तेही चालेल. त्याच्यामध्ये तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या लिहून एका लिस्ट करून किंवा एका कागदावरती लिहून त्या लाल पडक्यामध्ये किंवा वस्त्रामध्ये व्यवस्थित गाठ बांधून ठेवायचा आहे. आणि हा जो बॉक्स आहे, हा बॉक्स तुम्ही तुमच्या घराच्या नॉर्थ, नॉर्थ ईस्ट किंवा साउथ ईस्ट या कॉर्नर्समध्ये ठेवायचा आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचे जे काही डेली यूजसाठीचे जे पैसे आहेत तेही ठेवू शकता आणि ज्यावेळेला तुमचं इन्कम होतं किंवा सॅलरी येते, बिझनेसमधनं होणारा इन्कम असू दे किंवा सॅलरी असू दे, ही पण तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता आणि एका व्यवस्थित कपाटामध्ये जे तुमचं नॉर्थला किंवा नॉर्थ ईस्ट साइडला असेल किंवा साउथ ईस्टला असेल, अशा कपाटामध्ये व्यवस्थित ठेवायचं आहे. आणि जी तुमची मॅनिफेस्टेशनची जी चिट आहे किंवा तो जो कागद आहे, ओके. हा कागद व्यवस्थित त्याच्यामध्ये ठेवायचाच आहे लाल वस्त्रामध्ये आणि तुम्हाला ते एव्हरी 2 to 3 मंथ्स रिपीट करायचं आहे. म्हणजे ती चिट काढायची, त्याच्यातले जे मॅनिफेस्टेशन झाले आहेत त्याला टिक करायचं आणि परत नवीन मॅनिफेस्टेशन ॲड करायचं आणि ती चिट परत ह्याच्यामध्ये ठेवून टाकायची. डेलीचे जे पैसे आहेत तेही तुम्ही ह्याच्यातनं काढून वापरू शकता आणि जेव्हा इन्कम होईल तेव्हा परत ह्याच्यामध्ये पैसे ठेवायचे. जसं मी म्हटलं पिरामिडला वास्तूमध्ये किंवा अकल्ट सायन्समध्ये खूप जास्त महत्त्व आहे. कारण जे काही आपण ह्याच्यामध्ये ठेवतो, असं म्हटलं जातं की त्याची ग्रोथ होते. त्यामुळे डिरेक्शन एकतर व्यवस्थित चूज करा आणि हेही तुम्ही एकदा घेतलं, ओके. सो परत-परत तुम्हाला नवीन काही वस्तू आणायची गरज नाही लागणार. तुम्ही ही जे रिच्युअल आहे हे कंटिन्युअसली इयर बाय इयर करू शकता. त्याच्यामुळे ही झाली अजून एक सिंपल टेक्निक ज्याच्यामध्ये तुम्ही मॅनिफेस्टेशन खूप इझिली करू शकता. तिसरी सिंपल टेक्निक म्हणजे क्रिस्टल्स यूज करणं. आता क्रिस्टल्स बद्दल मी अख्खा व्हिडिओ बनवलेला आहे. कुठल्या मॅनिफेस्टेशनसाठी किंवा कुठल्या इच्छेसाठी कुठलं क्रिस्टल्स वापरायचं ह्याचेही व्हिडिओज अवेलेबल आहेत चॅनलमध्ये. तुम्ही ते नक्की चेक करा. सो क्रिस्टल्समध्ये पण मॅनिफेस्ट करण्याची आणि पूर्ण करण्याची खूप क्षमता आहे. हे सगळं मी व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे. सो सिंपल आपल्याला काय करायचं आहे, क्रिस्टल्सना कंटिन्युअसली चार्ज करायचं आहे. जसं आपण आपला मोबाईल चार्ज करतो, तसंच क्रिस्टल्सनाही चार्ज करायचं असतं. तेही तुम्ही रोज करायची गरज नाहीये. 2-3 महिन्यातनं एकदा पौर्णिमेला केलं तरी चालणार आहे आणि जर पौर्णिमा लक्षात नाही राहिली, तर 2-3 महिन्यातनं एकदा क्रिस्टल्स पाण्यातनं धुवून काढायचे जस्ट एक 5 सेकंड्स आणि 10 ते 15 मिनिटं सनलाईटमध्ये ठेवायचे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती दोन्ही हातामध्ये क्रिस्टल्सना घेऊन मॅनिफेस्ट करायची आहे. हे झालं तिसरं सिंपल टेक्निक. सो ह्या 3 सिंपल टेक्निक्सनी तुमचं मॅनिफेस्टेशन खूप ईझी होणार आहे आणि तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, की त्याचा रिमाइंडर लावून ठेवायचा आहे मोबाईलवरती. म्हणजे तुम्ही पौर्णिमा किंवा जेव्हा तुम्हाला हे मॅनिफेस्टेशन करायचं आहे, ती डेट मिस नाही करणार. सो आजच्या व्हिडिओमधनं तुम्हाला हे कळलेलं आहे, की आपण मॅनिफेस्टेशन किती सिम्पली करू शकतो. सो नक्की मला सांगा, की तुम्ही मॅनिफेस्टेशन सुरू केलं का? काही क्वेशन्स असतील तर मला WhatsApp करा. मी माझा WhatsApp नंबरही दिलेला आहे. क्रिस्टल कन्सल्टेशन किंवा अंकशास्त्र ह्याच्यासाठी जर तुम्हाला कन्सल्ट करायचं असेल, तर तेही तुम्ही मला WhatsApp थ्रू करू शकता. ठीक आहे? सो पुढच्या भागामध्ये भेटूया. तोपर्यंत श्री गणेशाय नमः, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.